हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत अष्टांग योग. समाजामध्ये जगताना किंवा आपल्याला परमात्मा ची प्राप्ती करून घेताना आपली नीतिमत्ता चांगली असणं, आपलं आचरण चांगलं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्यांसाठी पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. तर हा पाया कशाने मजबूत होईल? तरी नीतिमत्ता चांगली असली तर. आणि नीतिमत्ता चांगली कशामुळे होईल? हे जे 5 नियम सांगितलेले आहेत त्यांचं आचरण जर आपण आपल्या जीवनामध्ये जर केलं तर निश्चितच आपण यशस्वी होऊ शकू, ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असो. योगाच्या 8 अष्टांगापैकी पुढचे जे 8 अंग आहेत, आधी अष्टांग कोणते ते सांगते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे पहिले 5 अंग जे आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, यांना बहिरंग योग म्हणतात. आणि धारणा, ध्यान, समाधी यांना अंतरंग योग म्हणतात. तर धारणा, ध्यान, समाधी याचं महत्व खूप आहे. पण हे साध्य करण्यासाठी आधी यम नियमांची पायरी आपल्याला चढावी लागते. ह्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. पहिली पायरी चढून झाल्यानंतर दुसऱ्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर असं जात जात समाधी अवस्था ही 8वी पायरी येते. आपण म्हणू की डायरेक्ट तिसऱ्या पायरीवर जाईल, आसन करेल, मग प्राणायाम करेल. आणि आजकाल होतं असंच. प्रत्येक योग वर्गामध्ये आसन प्राणायामच शिकवले जातात आणि या यम नियमांचा विसर सगळ्यांनाच पडतो. हे यम नियम खूप महत्वाचे आहेत. आजकाल समाजामध्ये नीतिमत्ता ढासळत चाललेली आहे. विद्यार्थ्यांचं वर्तन बघतो आहोत आपण, तर त्यांना कुठेतरी या चांगल्या नीतिमत्ता शिकवणं गरजेचं आहे. ती जर बालपणापासून त्यांना हे यमनियमांचं जर अभ्यास आपण सांगितला किंवा यमनियम काय हे त्यांना लहानपणापासून समजावून सांगितलं तर निश्चितच या मुलांवर त्याचा चांगला परिणाम होईल असं मला वाटतं. हे यम 5 सांगितलेले आहेत. ते आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. या आधीचा पण माझा यम नियमांचा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पण आजच्या भागामध्ये मी यम जे 5 सांगितलेले आहेत म्हणजे सत्य असेल तर सत्य या विषयावरच मी आज बोलणार आहे. असे 5 टॉपिक यमचे, 5 टॉपिक नियमचे, 5 प्रकार यमचे, 5 प्रकार नियमाचे, हे 10 विषय घेऊन मी एकेका विषयावर आपल्याला माहिती सांगणार आहे. आजचा विषय आहे सत्य. सत्यम वद हा शब्द आपल्याला, संस्कृत शब्द आपल्याला माहिती आहे, म्हणजे खरे बोला. आता सत्य म्हणजे या शब्दाचे सुद्धा 2 अर्थ होतात. कोणते 2 अर्थ? पहिला अर्थ म्हणजे सत्य म्हणजे काय? सतत असणारं, कायम असणारं. आता कायम काय असतं? नेहमी काय असतं? तर परमात्मा हे तत्व. परमात्मा नेहमीसाठीच आहे, बाकीचं सगळं अशाश्वत आहे. परमात्माच शाश्वत आहे. तर त्याला सत्य असं म्हटलेलं आहे. दुसरा अर्थ, नेहमी खरं बोलावं. व्यवहार करताना नेहमी खरं बोलावं, कधी खोट्याचा आश्रय घेऊ नये. आणि जो खरा असतो तोच टिकतो, हे आपण समाजात नेहमी बघतो. नेहमी आपण सत्याचीच बाजू घेतली पाहिजे. आपण जे बोलू ते सत्यच असलं पाहिजे आणि जे सत्य आहे तेच आपण बोललं पाहिजे. आणि सत्य हे मानवी जीवनाचं एक शाश्वत मूल्य आहे. आणि स्कंद पुराणामध्ये या सत्याबद्दल काय सांगितलेलं आहे? सत्य बोलावं, प्रिय बोलावं, अप्रिय असलेलं सत्य वचन बोलू नये. आणि प्रिय वाटेल परंतु ते वचन जर असत्य असेल तरीही ते वचन बोलू नये, असा उपदेश स्कंद पुराणाने आपल्याला केलेला आहे. आणि हे असं जर सत्य आपण बोलत राहिलो त्याचं फळ काय मिळतं हे सुद्धा आपल्याला महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम, असं फळ आपल्याला मिळतं, हे महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय? तर योग्य जो सत्य नेहमी बोलतो त्याला अशी सिद्धी प्राप्त होते की तो जे बोलेल ते खरंच होतं. म्हणून नेहमी सत्य बोलावं. त्यामुळे आपल्या आचरणामध्ये, आपल्या नीतिमत्तेमध्ये नक्कीच बदल होतो. नीतिमत्ता चांगली असणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.